पुण्यातच आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। पुण्यात प्लास्टिकची बंदूक दाखवून दरोडा घालण्यात आलाय। पुण्यामध्ये हा प्रकार घडलाय। प्लास्टिकच्या बंदुकीचा धाक दाखवत थेट दरोडा घालण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये ही घटना घडली आहे। पुण्यात प्लास्टिकची बंदूक रोखली आणि त्यातून दरोडा घालण्यात आलाय। त्यामुळे पुण्यात चाललंय काय असा सवाल उपस्थित होतोय। अगदी प्लास्टिकची बंदूक दाखवून जर दरोडेखोर दरोडा घालत असतील तर पोलीस प्रशासन काय करतंय असा सवाल पुणेकर विचारतायत। पुण्यात प्लास्टिकची बंदूक दाखवून दरोडा टाकण्यात आलाय। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण पाहतोय सोन्याचं हे दुकान आहे। ज्वेलर्सवरती हा दरोडा टाकण्यात आलाय। प्लास्टिकच्या पिस्तुलीचा धाक दाखवून पुण्यात दरोडा टाकण्यात आला। पुण्यातील धायरी भागात श्री ज्वेलर्सवर 3 दरोडेखोरांनी काही वेळापूर्वी दरोडा टाकलाय। विष्णू दहिबाळ यांच्या मालकीचं हे दुकान आहे। दरोडेखोरांनी त्यांच्याकडील पिस्तुलीचा धाक दाखवून दुकानातील 25 ते 30 तोळे सोनं लुटून नेलंय। मात्र त्यासाठी वापरलेलं पिस्तूल हे खेळण्यातलं असल्याचा पोलीस तपासात स्पष्ट झालंय।